जी अंकिता जाधव नवी बातमी घेऊन आल्या आहेत। निश्चित पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या अटीतटीची लढत पाहायला मिळते। तर तृणमूल काँग्रेसनं 78 जागांवर आघाडी घेतल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे हे कल सध्या समोर येत आहेत। भाजपाची 82 उमेदवार हे आघाडीवर असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। आसाममध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं अर्धशतक गाठल्याची माहिती ही समोर येते। तर भाजप 57, काँग्रेस 10 जागांवर पुढे असल्याचं आसामचं चित्र सध्या दिसून येत आहे। तर आसामच्या जोरहाट मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर असल्याचंही पाहायला मिळतंय। तर आसाममध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल ही सुरू झालेली आहे। तर पश्चिम बंगालमधली आकडेवारी बदलताना दिसतेय। पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसनं 90 जागांवर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पश्चिम बंगालच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, ज्यामध्ये भाजपनं 91 उमेदवार सध्या भाजपचे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। बहरामपूरमधून काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी हे सध्या आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। तर सोलारपूरमधून भाजपच्या रूपा गांगुली आघाडीवर असल्याची माहिती आहे। तर पश्चिम बंगालमधली ही आकडेवारी समोर येते। सोलारपूरमधून भाजपच्या रूपा गांगुली या आघाडीवर आहेत। पश्चिम बंगालमध्ये सध्या भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत ही दिसून येते। एकीकडे तृणमूल काँग्रेस 90 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 91 जागांवर आघाडीवर आहे।